घेतलेला आहे ते त्वरित त्यांनी मागे घ्यावा. दत्तक शाळा योजनेचा निर्णय घेऊन 65,000 शाळा विकलेल्या सरकारचा डाव आहे. यांनी ते मागे घ्यावा. कॉर्पोरेटची दलाली करू नये. दादा भुसे आणि चंद्रकांत पाटील कोणीच मंत्री भेटले नाही. त्याचा निषेध या ठिकाणी करतो. मंत्री हाय हाय मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे सरकार हमसे डरती है. कुठले कार्यकर्ते? सर आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील 5वी पासून ते 12वीचे विद्यार्थी आज इथे आंदोलन करत आहे. एका बाजूला मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे, त्याचा विरोध आम्ही करत आहे. आणि हे मंत्र्यांना आम्हाला भेटायला टाइम नाही. आम्हाला भेटायला हे लोक असे म्हणतात का फोटो करा बोलायचा. आम्हाला त्याची चर्चा करायची आहे. हा मुद्दा आम्ही स्टंट मारायला नाही आलो. आम्ही स्टंट मॅन नाही. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला या तुम्ही गेट पर्यंत पोहोचला कसं? इतकी सुरक्षा घेऊन गेलेले आहे. आम्हाला ते लोक हाऊस मध्ये घेऊन गेले चर्चेसाठी. गेले 3 तास झाले, 3 ते 4 तास झाले. आणि मुख्यमंत्र्याच्या मंत्र्याच्या पीए येऊन आम्हाला सांगतो की साहेबांना फोटो द्या, फोटो काढा, निवेदन द्या. आम्ही काय स्टंट मारायला फोटो काढायला आलो का? अरे बाबा, महाराष्ट्रातल्या 18,000 शाळा बंद करते हे भाडकाऊ सरकार. या लोकांनी 65,000 सरकारी शाळा दत्तक योजनेमध्ये देऊन कॉर्पोरेटची दलाली केली आहे. प्रमुख मागणी काय आहे तुमची? शाळा बंद करू नये. महाराष्ट्रातल्या दत्तक शाळा त्या ठिकाणी योजना रद्द करावी. गव्हर्नमेंटनी 419 गव्हर्नमेंट आयटीआयचा खाजगीकरण बंद करावा. यासाठी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढला. मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. ठीक आहे. आणि मंत्र्यांनी भेटले नाही त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. तर मराठी शाळांसंदर्भात आग्रही भूमिका मांडत नागपूरमध्ये विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा लगेच परत येतोय. पाहत राहा GC माझा.